Defense Academy, Satna. We are here to have a guidance lecture from the Raymond Samkar, who have recently passed his Indian Navy training. So, please give him a big round of applause. फक्त एवढं सांगेन की मॅडम आणि सर एवढं पण सांगतील ते 100% विश्वास देऊन फॉलो करा. तुम्ही 100% तुमच्या स्वप्नपूर्ती करणार. बाकी मॅडमचा स्वभावच तसा आहे, पण मॅडमची म्हणजे तळमळ असते आतून सांगायची की तुमचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून मॅडम ओरडतात. तुमचा स्वभाव तर तुम्हाला माहितीच आहे, ते कधी पण तुम्ही त्यांच्याकडे जावा, ते कधी पण ऑलवेज फॉर हेल्प येते, कधी पण रेडी असते. आता राहिला विषय अभ्यासाचा, तुम्हाला कसं वाटत असेल की अभ्यास थोडा म्हणजे कोणतं वीक. आता माझा स्पेशली मॅथ्स वीक होता, तर मी जास्त वेळ म्हणजे मॅथ्सवरती फोकस करायचा. आता माझा गॅड चांगला असतो, तर मग दिवसातून कमीत कमी 1 तास गॅड पुष्कळ झाला. जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्ही मॅथ्सवरती करा, म्हणजे वीक असेल सब्जेक्ट असेल तसं त्यांनी करायचं. बाकी तर ऑलमोस्ट तुम्ही प्रत्येक गोष्ट सरळ मॅडम फॉलो करा, तुम्ही 100% तुमचं स्वप्न. धन्यवाद. सगळं आयुष्यामध्ये नंतर असतंच. आता सांगायला गेलं तर माझा पण मित्र होता मंदार आजपे, येऊन गेला मला वाटतं आधीच. आमची पण एकदम घट्ट मैत्री होती, मॅडमला माहिती आहे सगळं. मस्ती पण तेवढीच केली आम्ही, एन्जॉयमेंट पण तेवढीच केली. असं ठरवलं होतं की आम्ही काहीतरी करून दाखवणार, आणि सगळ्यात जास्त लाडकी विद्यार्थी होतो आम्ही मॅडमचे. सारखं नाव असायचं माझ्या तोंडामध्ये, मंदार रेवल. एकत्र ठरवलं होतं आम्ही, म्हणजे असं केलं की नाही मस्ती पण तेवढंच झाली पाहिजे, अभ्यास पण तेवढाच करायचा. असं नाही की फक्त मस्तीच करू. प्रामाणिकपणे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःहून अभ्यास करा. ह्यातनं काय मॅडमचा काय फायदा नाही. तुम्ही आज आहे उद्या नसणार. आता मी आज भेट द्यायला आलो, माझं काही मी नसतो झालो, मी आलो पण नसतो, तसं काही विषय नाही. तुम्ही फक्त मॅडमांवरती विश्वास ठेवा, सांगतील तसं तुम्ही फॉलो करा व्यवस्थित, तुम्ही सेशन होणार शकता. बाकी अभ्यासाचं तुम्हाला सांगितलंच, प्रत्येकाने आपापला वैयक्तिक टाइम काढून मॅनेजमेंट करा. आणि 12th साठी सांगू तर 11th वरती पण फोकस करा. आमच्या वेळेस झालं होतं 11th वरती आम्ही फोकस नव्हतो केलं एवढं जास्त, एनडीचे जास्त मागे होतो. 12th एक्झाम वेळेस आमच्या वेळेस 11thच पूर्ण बेसिक आलं होतं. मग 11th कडे पण दुर्लक्ष करू नका, 11th 12th दोन्हीकडे फोकस करा. आणि एनडी तर साइड बाय साइड चालूच आहे. बाकी अजून वेगवेगळ्या एंट्रीज असतील कुठले, त्या एंट्रीसाठी पण ट्राय करत राहा. तुमचं फिजिकल महत्वाचं आहे, फिजिकलला पण तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. नुसतं असं नाही की फक्त जेवण करतोय, अभ्यास करतोय, झोपतोय, ते पण नका करू. हॉस्टेलला आता मुलं असतील त्यांनी पुषक बा शकतो, हॉस्टेलला वेळ भेटेल त्यांना. बाकी लोक घरी तर तुम्हाला फ्रीच आहे, घरी येता जाता तुम्ही रनिंग पण सायकल वापरू शकता. प्रत्येकाकडे म्हणजे साधनं आहे, तुम्हाला सगळं जास्त माहिती आहे आमच्यापेक्षा. आणि काय मोबाईल तर आमच्याकडे नाही, तुमच्याकडे जास्त मोबाईल पण अलाउड आहे. तुम्हाला काय असेल ते तुम्ही म्हणजे सर्च करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. डाऊट्स तुम्ही विचारू शकता, डाऊट्स काय असतील. मोबाईल किती वेळ वापरला पाहिजे? मोबाईल वापरायचा तर ते तुमच्यावर डिपेंडेंट आहे, तुम्ही कसा वापरता. कोण अभ्यासासाठी वापरतो, कोण मज्जा म्हणून वापरतो, इंस्टाग्राम वापरतो बरेच लोक, मी पण आहे इंस्टाग्रामवरती. असं नाही की म्हणजे मोबाईल वाईट आहे वापरण्यासाठी, वापरला तर काय प्रॉब्लेम नाहीये, पण ते तुम्ही तुमच्या डिपेंड असतं, तुम्ही कसा वापरता, त्याचा वापर कसा करता. आता कोणत्यातून अभ्यास करतं, मी माझ्या सांगतो गोष्ट तुम्हाला. मी 12th मध्ये मला वाटतं मॅडमच्या मागे लागून लॅपटॉप घेऊन अर्ज करू की मॅडम मला लॅपटॉप पाहिजे अभ्यासासाठी. मग मी लॅपटॉपवरून अभ्यास करत होतो. नाही पण मला मॅडम ओरडायचं, नाही साधं काय लॅपटॉप शिकवलेलं हे करत जा. म्हणजे असं नाही की त्यावर डिपेंडेंट राहा पूर्णपणे मोबाईलवर. जर लॅपटॉप किंवा मोबाईल नसेल तर तुम्ही पुस्तक पण रेफरन्स घेऊ शकता. मॅडमला सांगा, सरला सांगा की आम्हाला हे पुस्तक पाहिजे, सर तुम्हाला कधीच नाही म्हणणार. माझा आजपर्यंतचा अनुभव, सरांना मी कधी पण फोन केलाय, रात्री असतो किंवा कधी पण असतो, सर कधी उचलणार नाहीत. पण नंतर आमच्या बॅचमध्ये वेदांत घाडगे मॅडम तो विचारलं, स्विमिंग सगळ्यांना येते ऑलमोस्ट, गावचे ते सगळ्यांना येत असतं. हार्ड नसतं. 1600 मीटर रनिंग असतं,
60 टायमिंग असतो, 6 मिनिटं 30 सेकंड टायमिंग असतो. परत 15 पुशअप्स असतात, 15 बेंड सिटअप्स असतात. परत आर्मीला मी फक्त पुलअप असतात एक्स्ट्रा. मला वाटतं 6 पुलअप आम्ही काहीतरी एक्सपर्टची भेटते 6 पुलअप्स आर्मीच्या. पुलअप्स इथे चालू असतात आर्मीची सोय वेगळी आहे. समजा स्विमिंग पूल वगैरे सेपरेट आहे, ते मस्त आहे. त्यांना पूर्ण एन्करेजमेंट असते मुलींना. जी लाईफ मुलींची चिंता असं वाटतं नाही की ट्रेनिंग करतो. मुलांना त्याच्याविरुद्ध ऑपोजिट आहे. म्हणजे मुली आतून चालते काय म्हणतात त्यांना, पाचवी असते पाचवी मुलांना पूर्ण लागला देतात. पहिली गोष्ट सांगतो, चिंतेमध्ये कांड करायचा नाही आणि कांड केला तर सापडायचा नाही. सापडला की मग पनिशमेंट पण स्वस्त आली पाहिजे. तिथे पनिशमेंट म्हणजे फ्रंट रोल असतं दगडावर रस्त्यावर. फ्रंट रोल परत नक्कल पुशअप मारावं लागतं. असं नाही की आज लगेच 10 पुशअप मारलं असं होतं, असं काय नाही. तिथे फ्रेंड साठी तुम्ही डिपेंड असतो. तुमचे मित्र कसे